तू महाराज लोक गावात गेले म्हणून तू आला रे मोरांगिया. आम्ही गावात गेले आले जगे घरी भाकरी मिळत नाहीत आम्हाला. जेवाय बसलो मी जेवाय बसले बायकोला म्हणते आण चपाती महाराजाला वाढ. त्यांना मिळत नसती पुन्हा चपात्या मिळत नाहीत. पंक्तीला जेवाय बसलो मी मिळालं चपाती आहे का चपाती हा म्हणले 2 पोरं पाठवले चपाती आणा. मेलं पोरं चपाती नाही गेले. मेलं 2 कशाला काल तिघाला उचलली नव्हती. ठीक आहे चपाती का चपात आहे नेमका वरून पुन्हा काय म्हणतात माहिती का काय काय असं ना काल त्याच महाराज डोकं काही खाते. आम्ही का वगार आहेत का हलगट आहेत का काय काही खाते. आणि बाया तर लई मोकळे म्हणून बोलतात. आम्ही घरी गेल्या आलात ना म्हणलं काय डोळ्यात काही गौरे गेले दिसा नाही का आलात ना म्हणलं आलो ना आलो ना. पाणी वगैरे देऊ का म्हणलं तळ्याला जाऊ का तळ्याला जाऊ का पाणी द्यायचं तळ्याला जाऊ. ते का आताचे महाराज होते काय जरा बाई हसली काय तुमचा व्हॉट्सअप नंबर असले होते माहिती अधिकारी होते ना महाराज असले होते काय महाराज ते मग अरे अधिकारी होते ना ते कसे काय सामान्य होते काय म्हणजे माझा बोलण्याचा विषय म्हणजे तसाच आहे असा काही विषय नाही. बरोबर आहे म्हणतात ज्ञानी यांचा राजा. बरोबर आहे. नाथ महाराज म्हणतात ज्ञानी यांचा शिरोमणी वंदे जो का पूज्यस्थानी चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा साधकांचा मायबाप. जनाबाईनं कळस केला महाराज ज्ञानाचा सागर आणि सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानाचा सागर म्हणजेच ज्ञानोबा आहे. ज्ञानस्य राजा इति नाम ज्ञान राजा. याचा अर्थ आहे चाचीचे लावलं तर ज्ञानाचा राजा षष्टीचा संबंध आहे आणि सप्तमी केली तर ज्ञानच राजा. ज्ञान म्हणजेच ज्ञानोबा आहे आणि ज्ञानोबा आहे म्हणजेच ज्ञान आहे महाराज. म्हणून ज्ञानोबा आहे कोण आहे ज्ञानी लोकांचे बोला राजे. आरती तर कळाली. आ म्हणजे अखंड रती म्हणजे प्रेम. अखंड प्रेम कुणावर ज्ञान राजावर. आता ज्ञानोबा आहे राजे पण राजामध्ये प्रकार आहेत महाराज. 5 प्रकारची राजे शास्त्रामध्ये सांगितले. भूपती नृपती सम्राट मांडलिक आणि चक्रवर्ती अशी 5 प्रकार आहेत. लक्षात आले का भूपती नृपती सम्राट मांडलिक आणि चक्रवर्ती. ज्ञानोबा आहे मग कोणते राजे आहेत. ज्ञानोबा आहे भूपती नाहीत. ज्ञानोबा आहे नृपती नाहीत. ज्ञानोबा आहे मांडलिक नाहीत. ज्ञानोबा आहे सम्राट नाहीत. तर जी लोक आळंदीच्या पालखी सोहळ्यात गेली असतील त्यांच्या लक्षात येईल काय माऊलीच्या रथावरच लिहिलेलं आहे काय कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती. म्हणजे ज्ञानोबा आहे कसले राजे चक्रवर्ती राजे. ज्ञानोबा आहे चक्रवर्ती महाराज. आता चक्रवर्ती शब्दाचा अर्थ काय चक्रवर्ती म्हणजे नेमकं काय. चक्रवर्ती राजे हे कळालं. आता एक एक शब्द कळायला का नाही. आ म्हणजे अखंड रती म्हणजे प्रेम. अखंड प्रेम कुणावर ज्ञान राजावर. ज्ञानोबा राजे कोणते राजे तर चक्रवर्ती राजेत. पण चक्रवर्ती म्हणजे काय चक्रवर्ती शब्दाचा अर्थ शास्त्राने केला ज्ञान चक्रिना यत्र यस्मिन भ्रमयन्ते वर्तन्ते इति नाम चक्रवर्ती असा अर्थ केलाय. काय झाला म्हणा तूच सांग पैसे तू घेतो रान बटाईन देतो का म्हणा तूच सांग काय सांगायचंय ते आम्हाला काय करायचंय. काहीला काही घेण देणं नुसते बघत माणसं महाराजा काय. आणि ह्या लॉकडाऊन मध्ये बऱ्याच लोकांची रेंजच गेली महाराज. हलाना गेले डुलाना गेलेत काही नाही नुसते येड्या माणसासारखे बघत येत माणसाकडे. काय करावं सांगा बरं महाराज. लक्षात घ्या काही नाही घेणं नाही देणं नाही काय नाही लय हसलेत हे असा प्रटाव देवा टाकून एवढे हसत येत महाराज. लक्षात घ्या काय अर्थ याचा. ज्ञान चक्रिना यत्र यस्मिन भ्रमयन्ते वर्तन्ते इति नाम चक्रवर्ती. याचा अर्थ आहे महाराज लक्षात घ्या जगामध्ये ज्ञान नावाचं जी चक्र आहे लक्षात घ्या बरं. जगामध्ये ज्ञान नावाचं जी चक्र आहे हे ज्ञान नावाचं चक्र ज्यांच्या भोवती फिरतंय त्याचं नाव चक्रवर्ती आहे. आलं का लक्षात. आणि जगातलं जेवढं ज्ञान आहे ना महाराज जगातलं म्हणतोय ते सगळं ज्ञान ज्ञानोबराच्या भोवती फिरतंय. आलं का लक्षात. कुणाच्या भोवती फिरतंय ज्ञानोबराच्या भोवती फिरतंय महाराज. आणि चक्राचा खानदानी धंदा आहे कोणता ऋतून बसणे का फिरत राहणे. हो फिरण आडवं फिरण तिरप फिरण पण कसं राहणे त्याचं नाव चक्र आहे महाराज. बरोबर आहे का नाही. ऐका आता समाधी महिमा प्रकरणामध्ये सुद्धा नामदेवरांनी लिहिले स्वतः देव म्हणतात ऐकी गा ज्ञान चक्रवर्ती आणि तू तव ज्ञानाचीच मूर्ती. लक्षात आलं का.
म्हणजे ज्ञानोबा आहे चक्रवर्ती राजे. आणि जगातलं ज्ञान नावाचं कोणतं चक्र? हो बोला, कोणतं चक्र? ज्ञान नावाचं चक्र कुणा भोवती फिरायलंय? बोला, पटकन बोला. थोडस आहे पण ऐका, महत्वाचं. कुणा भोवती फिरायलंय? ज्ञानोबा आहे भोवती. कसं कसं फिरतंय हे 2 मिनिटात सांगतो, माझ्याकडे थोडं लक्ष द्या. जगात सुरुवातीला जे ज्ञान उगम पावलं, जगात म्हणतो मी, सुरुवातीला जे ज्ञान उदयाला आलं ना महाराज, ते ज्ञान उदयाला आलं सूर्याजवळ. कोणाजवळ? बोला, पटकन बोला. कोणाजवळ? सूर्याजवळ. सूर्याजवळ ज्ञान उदयाला आलं. सूर्यानं विचार केला, ज्ञान देण्यासाठी अधिकारी माणूस पाहिजे. कोण पाहिजे? कुणालाही ज्ञान देऊ नये महाराज. नाथ महाराजांनी स्पष्ट शब्दात सांगितलं, क्रोधी अविश्वासी त्याशी बोध कैसा, फिरता पुली वाचाशी नवू नये. क्रोधी माणसाला ज्ञान सांगायचं नाही. माझ्याकडे लक्ष द्या, आपण हे सगळे क्लास घेणारी मंडळी, जी क्रोधी आहे त्याला कधीच सांगायचं नाही. अविश्वासी माणसाला कधी ज्ञान सांगायचं नाही. आणि अजून पुढे ऐका, आपण निघून गेल्याच्या नंतर आपली जर निंदा करत असेल माग, तर असल्या बी नमुन्याला ज्ञान सांगायचं नाही. कुणाला बी ज्ञान द्यायचं नाही. मग फुकटचा सल्ला कुणाला बी देत बसायचं नाही. हा, माणसं म्हणतात नाव सांगायला काही नाही हो, पण ऐकीन त्याला सांगितलं पाहिजे ना. त्या जात ऐकतच नाही तर सांगून म्हणते तर नाही माणसं सरळ सरळ शिकविले हिता फिटिंग. बाजीराव महाराज बरोबर आहे का नाही महाराज? शिकविले हित नायक तो कानी, त्या मागे भल्यानी जाऊ नये. महाराज म्हणतात, आपण जर त्याला हिताच्या 4 गोष्टी सांगत असू, हिताच्या 4 गोष्टी सांगत असू, आणि तो जर कानानं ऐकतच नसेल, तर शहाण्यानं असल्या नमुन्याच्या नादीच लागू नये. कळलं का माझं बोलणं? शहाण्यानं म्हणायलंय, काही कायला नादच यार, असं नको रे, तसं कर. अरे ते ऐकत नाही ना, त्याला सांगून उपयोग काय? लक्ष द्यायला लागलंय का? सूर्यानं विचार केला, ज्ञान सांगायचंय, ज्ञान द्यायचंय, पण याला अधिकारी पाहिजे. कुणाला बी ज्ञान सांगून जमान का? बोला पटकन. नाही सांगा. हे चक्र कसं कसं फिरतंय ज्ञानोबराच्या भोवती, हा विषय चालला आपला. कुणालाही सांगून जमणार नाही. मग काय केलं दादा? सूर्यानं मानवाचा आद्य गाठला. मानवाचा कोण? तेव्हा माणूस जातच नव्हती जगात. मानवाचा आद्य, त्याचं नाव आहे मनू राजा. कोण गाठला? मनू. म्हणून आपण मनूची सगळी संतान आहेत महाराज. आपण, आपल्याला मनू आपला मुख्य. मानवाचा आद्य गाठला, त्याचं नाव आहे मनू. मनू राजा हे ज्ञान शिकला. ऐकायलात का हो? ऐकायलात का? लक्ष देऊन ऐका थोडस. हा का झोपले? मानवाचा आद्य गाठला आणि त्याला ज्ञान देऊन टाकलं महाराज. बाबा ज्ञान देऊन टाकलं. पण त्या मनून विचार केला, काय आपल्याला कुणाकून मिळालंय? बोला पटकन. कुणाकून मिळालं? तर बाबा कालच सूर्याकून. त्यानं उपकार जाणला, त्यानं विचार केला, आपल्याला सूर्याकून मिळालंय ना. मग म्हणून सूर्यवंशातलाच राजा गाठला. त्याचं नाव आहे इक्ष्वाकू नावाचा राजा. कुणाला दिलं ते? नंदू महाराज. मनावर निष्ठ म्हणायला बी अवघड आहे. इक्ष्वाकू नावाचा राजा गाठला. हा इक्ष्वाकू कोण? हा सूर्यवंशातला. इक्ष्वाकू म्हणते त्याला, सूर्यवंशातला. जरा अजून ओझरत संकर रामायणातल्या आपण जर बघितलं तर इक्ष्वाकू म्हणजे रामापासून, म्हणजे रामाच्या अगोदर, म्हणजे राम हा इक्ष्वाकूपासून 165व्या पिढीचा. लक्षात आलं का? म्हणजे रामाच्या अगोदर 165 पिढ्याचा राजा, त्याचं नाव इक्ष्वाकू नावाचा राजा. आणि त्या इक्ष्वाकू राजाला त्याने विचार केला, सूर्यवंश मुळात सूर्यवंशी घराणाच इमानदार घराणा आहे. लक्ष द्यायला लागले. कसला घराणा आहे? नीतिभोक्तेचा भोक्ता घराणा आहे सूर्यवंशी घराणा. म्हणजे त्या इक्ष्वाकूनं ज्ञान शिकलं, पण सज्जन राजा होता. त्यानं विचार केला, काय हे ज्ञान आपल्याला मिळालंय. ऐकायलात का हो? ऐकायलात ना? हे ज्ञान आपल्याला मिळालंय, पण कोण्या बी नमुन्याला देण्यापेक्षा
इक्ष्वाकुवानं गरीब गरीब जनतेला वाटलं. कुणाला वाटलं? जगातले जेवढे काही कवी लोक आहेत, कवी म्हटले, कवी लोकांना ज्ञान देऊन टाकलं कृष्ण महाराज. कवी लोकांना, कवी जे लोक आहेत कलाकार लोकांना दिलं. त्याने विचार केला ही कलाकाराला दिलं म्हणजे आपली ही शिकले म्हणजे आपलं हे शिकले म्हणजे क्लास वगैरे उघडून म्हणजे आपलं लेवल करता येते. बरोबर आहे का नाही? बाकी काय दुसरं आपलं भागत राहते. क्लास वगैरे ओपन केले की भागत राहते आपलं. बरोबर आहे का नाही? म्हणून कुणाला मिळालं ते ज्ञान? बोला पटकन. इक्ष्वाकुवाला कुणाला मिळालं? पहिल्यांदा कुठं उगम पावलं? एकदा मागे चला म्हणजे लक्षात राहील नेमकं. कुठं उगम पावलं? सूर्याजवळ. सूर्यानं कुणाला दिलं? मनूला. मनूला कुणाला सांगितलं? इक्ष्वाकुवाला. आणि इक्ष्वाकुवानं कुणाला सांगितलं? कवी लोकांना, कलाकार लोकांना. पण कलाकार लोकांनी विचार केला काय हे क्लास हे सोपी गोष्ट आहे का? डोकेदुखीच आहे का नाही महाराज? ही बारकी बारकी लेकरं शिकवणं म्हणजे सोपं आहे का गडदे गुरुजी? कुणाची खोपडी कसली असन सांगता येते का? शिगोरे महाराजांनी आंबट होऊन बंद केली आळंदीची संस्था केली का नाही? कुणाची खोपडी कसली सांगता येते का महाराज? काही नाही महाराज. 12 नमुन्याचे 12 असतात महाराज. ज्याला काही येत नाही ह्याला घेऊन जा म्हणतात आमचं न्यायाला. ह्याला इकडे शाळात बी काही शाळेत नाहीत म्हणजे ह्याला शाळात बी काही येत नाही न्यायाला. ह्याला शाळात बी कुठं काय जमते ह्याला घेऊन जा म्हणतात. लक्षात यायला लागले का? मग कोण काही बारकी बारकी लेकरं शिकणं सोपी गोष्ट आहे का महाराज? हे शिकत नाही ते वैताग करतात महाराज. त्याला आपण किती बी सांगा इमानदारी, अरे 10 हलका मार गिनतावर वजन हाण ते 10 जोरातच हाणणार महाराज. बरोबर आहे का नाही? हा. आणि त्याला एखादा बोल लिहून द्या आपण, सरपटी बिरपटी लिहून द्या त्याला, हे जाय हे बोल घे आणि प्रॅक्टिस करीत बस. बाजीराव महाराज ही जाणार आणि दिल्याला बोल तसाच होणार आणि तिकडे झाडाखाली जाऊन गोबो 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 गोबो. अरे ते गोबो गोबो नाही रे, दागिना कसे गोबो गोबो. हे मोठ्याच ऐकलं ते असं करते. इकडे कुणाचं हे बाजीराव महाराज सारखं पटडे महाराज सारखं ऐकलं की तिकडे जाऊन गोबो 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 करीत बसणार जाऊन. बरोबर. आणि हे असं नाही र म्हणजे हे शिकत नाहीत. हे काय करतात? वैताग करतात महाराज. हे कवी लोकांनी विचार केला काय ही लेकरं शिकविण्यापेक्षा काय केलं? कवी लोकांनी पुन्हा राजे लोक गाठले. कोण गाठले? बोला पटकन. राजे लोकांनी विचार केला. राजे आता लक्षात आहे ना? सूर्य, मनू, इक्ष्वाकुवानं कवी लोक आणि कवी लोक राजे लोकांच्या पदरी राहिले. ही जी मोठमोठे लोक आहेत ना महाराज ही ज्ञान शिकत येत. बरोबर आहे का नाही? पण ही ज्ञान शिकत येत पण पाकिटासाठी नाही, स्वतःच्या आनंदासाठी. काही आमदार खासदार बी चाली म्हणतात, बलते बेसूर म्हणतात पण म्हणतात. बरोबर आहे का नाही? कशासाठी? लोकांनी कौतुक करावा म्हणून. बस काही नाही. टाळगिरीचा दिंडीत वाजवायचा टाळ एककड हे एककड म्हणणं एककड आणि तरी बी आपले शहाणे भजने म्हणतात. वा साहेब काय गोड म्हणले. फाईल मंजूर करायची असती ना आपल्याला ती पगाराची. बरोबर आहे का नाही? त्याच्यामुळे म्हणावं लागतंय ती 2000 रुपये महिना येतात ना. त्याच्यामुळे कलाकाराची फाईल तयार करण्यासाठी आपलं काय साहेब मस्त बरं का आवाज तुमचा. उगं म्हणावं लागतंय काय केलं नाही उगत असतंय का नाही असं सांगा. ती कशासाठी शिकते? स्वतःच्या आनंदासाठी मोठी शिकत असतात. लक्षात घ्या. त्या मोठ्या राजे लोकांनी यांना कवी लोकांना विचारलं म्हणजे हो किती विद्यार्थी बाजीराव महाराज तुमच्याकडे? म्हणले काय 5-50 विद्यार्थी आहेत. किती देतात? काय वर्षाला 1000 रुपये देतात. किती होते? 50,000. हे 1 लाख घ्या. किती घ्या? 1 लाख घ्या आणि माझा मूड बनन तवा शिकवायचं. कवा शिकवायचं? कवा? मूड बनन तवा. ह्या कलाकाराने बी विचार केला ही डोकेदुखी करण्यापेक्षा कोण लेकरं शिकविण्यापेक्षा डोकेदुखी करण्यापेक्षा लाभ घ्यायचे आणि ह्यांच्या इथं पडून राहायचं. खायचं बी तिथंच आणि त्यांना मूड आला तर शिकवायचंय. बरोबर आहे का नाही? असं रोजच शिकवा असं काय आहे का? आहे का असं काही? कोरोनात कुणाचंही काही झालं असेल पण मास्तर लोकांचं चांगलं झालंय काही का असं. बरोबर आहे का नाही? एखादी शाळा जातात गेले ते गेले नाही तर आले माघारी काही गेलं नाही देणं नाही. बरोबर आहे का नाही? लक्षात घ्या. तशातला प्रकार आहे. मुद्दा एवढाच आहे की म्हणून ही कवी लोक राजे लोकांच्या पदरी राहिले महाराज. पण आता ऐका कवी लोकांनी ज्ञान तालकरी मंडळी थोडं लक्ष द्या महाराज. कवी लोकांनी हे ज्ञान राजे लोकांना दिलं पण राजे कशासाठी शिकले होते? बोला पटकन. आनंदासाठी. राजे लोकांनी पुन्हा हे ज्ञान कुणाला दिलं? बोला पटकन. दिलं का? हे ज्ञान कुणालाच दिलं नाही. राजे गेले आणि ज्ञान बोलणं सूर्याजवळ सूर्यानं मनूला, मनून इक्ष्वाकुवाला, इक्ष्वाकुवानं कवी लोकांना,
कवी लोकांनी पुन्हा राजे लोकांना ज्ञान सांगितलं, राजेंनी कुणालाच सांगितलं नाही. राजे मेले आणि ज्ञान काय झालं? बोला पटकन. लोपले ज्ञान जगी. जगातलं ज्ञान नावाचा प्रकारच लोप पावला. आपला मुद्दा आहे ज्ञानोबराच्या भोवती कसं फिरतं, ही तर मुद्दा आहे आपला. बरोबर. राजे गेले आणि ज्ञान काय झालं? आता महाराज लोप पावलं. म्हणून शब्द लोपले ज्ञान जगी. जगातलं ज्ञान लोप पावलं गुरुजी. आणि काय झालं? ज्ञानच नसल्यामुळं लोक कसे बी वागायला लागले, स्वैरावायरा वागायला लागले. ज्ञानच नाही, अक्कलच जगातली निघून गेली. आपल्या भाषेत काय निघून गेली? माणसं म्हणतात ना ह्याची बुद्धी भ्रष्ट झाली. जगाची बुद्धी भ्रष्ट झाली महाराज, जगाची. कशामुळं? ज्ञानच संपलं ना. अक्कल नावाचा जो पदार्थ आहे जगातला तोच निघून गेला. माणसाला काहीच कळा ना महाराज, काहीच नाही. मग लोपले ज्ञान जगी. आता पुढचे शब्द ऐका. कुणाला हितच कळा ना. हितने न ती कोणी. हितानं वागायलाच तयार नाही लोक. मग काळजी जगाच्या मालकाला वाटली आणि जगाच्या मालकानच लोपलेलं ज्ञान काय करायला सांगणे कशासाठी? म्हणून हित नेणं ती कोणी. आणि मग स्वतः देवानं अवतार धारण केला. अवतार पांडुरंग. फक्त नाव बदललं, नाव ठेविले ज्ञानी. काय नाव ठेवलं? ज्ञानेश्वर नावानं कोण अवताराला आलं? चिगुरे महाराज ज्ञानोबा आहे स्वतः. बरोबर आहे का नाही महाराज? म्हणून शब्द आहेत महाराज. तोची अवतार धरी अलंकापुरी. ज्ञानाबाई सुंदरी तारावया असे शब्द आहेत. बरोबर आहे का नाही महाराज? तोच अवतार आहे. म्हणून शब्द आहेत महाविष्णूचा अवतारण. सखा माझा ज्ञानेश्वर. लोपलेलं ज्ञान, जगातलं ज्ञान लोपलं म्हणून स्वतः जगाच्या मालकाला अवतार धारण केला. नाव बदलून ठेवलं, नाव ज्ञानी ठेवलं महाराज. लक्षात आलं का? आता पुढे ऐका. नाव ज्ञानी ठेवलं, पण हे ज्ञानोबरापर्यंत कसं आलं? हा, इथं बी काही मुद्दा आहे. बरोबर आहे का नाही? मग आता ज्ञानोबराने अवतार घेतला, पण कसा कसा घेतला? सुरुवातीला वारकरी संप्रदायाचे आद्य प्रवर्तक म्हणून आपल्याकडे ख्याती आहे. वारकरी संप्रदायाची सुरुवातच भगवान शंकराने केली. कुणी केली? बोला चला आता. कुणी केली? भगवान शंकर. म्हणून शब्द आहेत आदिनाथ गुरु सकळ मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य. भगवान शंकराला ऐकायलात ना तुम्ही ना? भगवान शंकराला पार्वतीनं रोजच म्हणायचं काय? भगवान तुमचं जे ज्ञान म्हणतात ती कसलं ज्ञान आहे ती एकदा आम्हाला सांगा. भगवान म्हणायचे बघू बायाचं काय एवढं मनावं घ्यायचं? बरोबर आहे का? बायाचं मनावं घेतलं त्याच्या घराचे 13 वाजलीत म्हणून समजायचं. बाईचं कामापुरतं मनावं घ्यायचं. कवा बी लक्षात ठेवा. हा, कामापुरतं मनावं घ्यायचं महाराज. ही भावाची जी घरं फुटलेत ना, याला 70% बाया कारणीभूत आहेत. माझा राग आला तरी चालेल कोणाला. बरोबर आहे का? चुकीचं आहे महाराज? हो, एक काळ होता महाराज की सगळं घर एका जागेवर बसून जेवायचं. आता ज्याची बायको चुलीपाशी तो जेवतोय आणि दुसरा वाकून बघतोय. त्यांचं चाललंय का अजून? बरोबर, आपण अर्ध्या तास. एवढी बेकार लोक आहेत महाराज. बरोबर आहे का नाही? हा, मुद्दा एवढाच आहे, विषय एवढाच आहे आपला. बघू म्हणायचे भगवान शंकर, पण पार्वती दमच काढीत नव्हती. पार्वतीने रोजच म्हणायचं भगवान ती सांगा की. भगवान शंकर म्हणले हिचा एकदा गुताच उरकून घेऊ. रोज आंबट करण्यापेक्षा जेवाय बसले भगवान शंकर. होय होय. ही बायाची एक खोड सांगतो. बाया मोसम बघून गेर टाकते. हे कवा बी ध्यानात ठेवायचं महाराज. हा, बाया मोसम नसताना गेर टाकीत नाही. ती ध्यानात ठेवा महाराज तुम्ही कवा बी. हा, माणसाला भुकीचा मोसम, ठोक लागलेली, फुल मोसम मध्ये गाडी आलेली आणि आपण जेवायला बसलो बाय म्हणणार होय व लगे गेर टाकणार महाराज. माणसाला वाटतं हिचा वैतागच मिटविलेला बरा. बरोबर आहे का नाही महाराज? हिचं एकदा मिटविलेलंच बरं महाराज. काय माणसं सरळ म्हणतात ना महाराज. सरळ हिचं काय खटखटच नको, एकदा हिचं मिटून टाकू. भगवान शंकराने एकदा पहाटे 4लाच एके दिवशी उठविलं पार्वतीला. उठ बरं म्हणजे कुठं? चल तू हा गुताच उरकी. सकाळी 4ला आंघोळ केली, विमानात बसवली. कोण? पार्वती. आणि अशा ठिकाणी झाड नाही, झुडूप नाही, पशु नाही, पक्षी नाही. ज्ञानोबराने त्याचा उल्लेख केला. काय? शिरा सिंधूचे पहिलं तिरी. ज्ञानोबराय म्हणतात कुठं नेलं? समुद्राच्या शिरा सिंधूचे पहिलं तिरी. पुढचा आहे का? शक्तीची कर्ण कुहरी. शक्ती नाम पार्वती आणि कर्ण म्हणजे दादा कान. बरोबर. पार्वतीच्या कानात तोंड घालून महाराज भगवान शंकर ज्ञान सांगत होते.
पण मुळात ज्ञान नावाचा पदार्थच हार्ड पदार्थ आहे. तो पचायला जरा जड जातोय. पण इथं बी आज बऱ्याच लोकांना ही पचायलंय का? इमानदारीने बोललेलं बरोबर आहे का नाही? ही ज्ञान नावाचा पदार्थ कसला पदार्थ आहे? जड आहे, पचायला जड जाते. पण हे एकदा पचलं की पुन्हा काही बी पचवायची ताकद निर्माण होती. म्हणून हे एकदा पचू द्या, जरा एकदा पचलं पाहिजे फक्त, बाकी काही नाही. पार्वती ज्ञान ऐकत होती. शेवटी बाईच डोकं. भगवान शंकर डोळे झाकून सांगायचे, ऐकायला तर तुम्ही? ओ ऐकायलात का? ऐकायला का? महिला मंडळ तिकडे येऊ का? झोपल्या काय? अशा बघायच्यात, अशा निष्ठा टाका टाका बघायच्या. काहीच कळा नाही ते काय करतात. बरोबर आहे का नाही? बाया म्हणायला आल्या तर आगळदी गुरुजीला काम नव्हतं का? महाराष्ट्रात महाराज कमी होती, असला महाराज उभा केला इथं कशा? बरोबर आहे का? लक्षात घ्या. थोडं जड जाईल पण पचायला चांगलंय. लक्षात घ्या. पचलं की पचत आहे एकदा. पार्वतीला डोळा लागला. ज्ञान कोण सांगत होतं? बोलत चला म्हणजे झोपा जाते. कोण सांगत होतं? ओ कोण सांगत होतं? भगवान शंकर. ऐकत कोण होती? पार्वती. आणि सांगत असताना पार्वतीला काय लागला? डोळा लागला. झोप लागली पार्वतीला. झोप कशी लागली? त्या मधल्या 2-3 बाया कशा झोपल्या बघा ना कशा. बघू नका, मा हे श्वास ठेवा. लगेच बघा, लगेच बघा थोबाड घेऊन लगेच. काय ना दे कवा विश्वास ठेवी जा. मधल्या कशा झोपल्यात लगेच लगेच बघा त्याचा. इकडे लक्ष द्यायचं. लक्षात यायला लागलंय का बोलणं माझं? पार्वतीला झोप लागली. आणि झोप लागली. भगवान शंकर ज्ञान सांगत होते. ज्ञान सांगत असताना महाराज पार्वती तर झोपली. ज्ञान सांगायचं झालं महाराज. आणि भगवान शंकर डोळे उघडले. म्हणले पार्वती तर झोपली. आता मुद्दा इथे महत्वाचा आहे. भगवान शंकर म्हणले पार्वती जर झोपली तर मग हू कोण म्हणत होत? लक्षात आलं का बोलणं? ना पार्वती जर झोपली तर मग हुंकार कोण देत होत? बरोबर डोळे झाकले. मग ते का आताचे महाराज होते काय? जरा बाई हसली. काय तुमचा व्हॉट्सअप नंबर? असले होते होते अधिकारी होते ना महाराज. असले होते काय महाराज ते? मग अधिकारी होते ना ते. कसे काय सामान्य होते काय म्हणजे? म्हणजे माझा बोलण्याचा विषय म्हणजे तसाच आहे, असा काही विषय नाही. बरोबर आहे का नाही? बोलण्याचा विषयच तसा आहे माझा. लक्षात घ्या. भगवान शंकर होते ना झालं ते. शंकराने डोळे झाकल्या बरोबर सुभाष महाराज लक्षात आलं. पार्वती तर झोपली पण कोण घेऊन गेलं? शंभर महाराज. डोळे झाकल्या बरोबर लक्षात आलं. म्हणले गोंधळ झाला. हे विष्णू घेऊन गेला. कोणी नेले हे? बोला पटकन. म्हणजे लक्षात यायला लागलंय ना बोलणं. कोण घेऊन गेले? हे विष्णू घेऊन गेले. डोळे झाकले. म्हणले विष्णूनं चोरीचे धंदे कस काय केले? तेव्हापासून सुरू केले. डोळे झाकल्याबरोबर लक्षात आलं विष्णूनं नेलंय गोष्ट खरी. पण का नेलंय हे सांगितलेलं वायाला जाऊ नये म्हणून विष्णू घेऊन गेलाय. म्हणून शब्द आहेत आदिनाथ उमा बीज प्रगटले. आदिनाथ प्रगटले. पण आदिनाथ कुठं पटांगणाला प्रगटले का बापू? आदिनाथ उमेजवळ प्रगटले. उमा म्हणजे पार्वती. बरोबर आहे का नाही? उमा म्हणजे पार्वती. उमा बीज प्रगटले. पण मच्छिंद्राला कसं मिळालं? सहज मिळालं. सहज. मच्छिंद्र भगवान विष्णूच मच्छिंद्र आहे ना. कसं नेलं त्यानं उगा ऐका. तुम्हाला माहिती काय केलं? ही समुद्र किनाऱ्यावर कथा सांगायला चालू होती. कुठं चालू होती? समुद्र किनाऱ्यावर. समुद्र किनारी चालू असताना ही पार्वती झोपली. भगवान विष्णूनं काय केलं बापू माहिती का? भगवान विष्णूनं अरे सूक्ष्म रूप धारण केलं आणि माशाच्या पोटात प्रवेश केला. बाबा कुठं? माशाच्या पोटात. आणि उगा गपची पडून ऐकलं. लक्षात यायला लागलं का बोलणं? उगा ऐकलं. ध्यान देऊन ऐकलं. पण ज्ञान नावाची गोष्टच एवढी विचित्र आहे महाराज. एकदा थोडंफार आलं की अहंकार तयार होते. नवल अहंकाराची गोठी विशेषण लगे अज्ञानाचे पाठी. येड्या गाबळ्याच्या नादीच लागत नाही. सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटे नाचवी. 2-4 अभंग आले. 2-4 माझ्यासारखं पोपटपंची बोलता आलं. 2 चाली आल्या. 2 बोल आले की माणसाला अहंकार तयार होतो महाराज. विष्णूला पचलं नाही. अहंकार तयार झाला विष्णूला. आणि जाताना कसे गेले होते मधी? कसे बारीक रूप धारण करून गेलते ना महाराज. बरोबर आहे का नाही? सगळं साहेब बरोबर आहे का? पण येताना पचलं नाही. माशाचं पोट फाडलं आणि बाहेर आले महाराज. पोट फाडून महाराज ज्यानं जागा दिली त्याचं काय केलं? पोट फाडलं महाराज. तो आता आपला प्रतिपाद्य विषय नाही अशोक महाराज.
पण तरी सांगतो ओझरतो विषय नाही, पण नंतर सांगतो, पण ओझरतो सांगतो. माशाचं पोट फाडलं, मासा मेला ना. मासा तेव्हापासून विचार करीत होता, काय माझं पोट फाडणार कुठे रे, माझं पोट फाडणारा कुठे म्हणला. ती माश्याला यायला थोडा उशीर झाला, ती पंढरपूरला आलं आणि त्याचा कान धरला देवाचा, त्याचं नाव आहे मकर कुंडली. लक्षात आलं का बोलणं, त्याचं नाव काय. मग माझा तोच पोट फाडलं होतं म्हणून कान धरलाय देवाचा. अजून बी कान आहे का नाही, काय देवाच्या कानात मासा आहे म्हण. लक्षात आलं का, असं असतंय ते. म्हणजे लक्षात आलं, जिथं खायचं काय असं आहे ते, बाकी काही नसतंय. तिथं घाण करायची नाही, कवा बी लक्षात ठेवायचं महाराज. लक्षात यायला लागलंय का, पचत नसतंय ते महाराज. माश्या विष्णूला पचलं नाही, पोट फाडलं बाहेर आले महाराज. म्हणून कसं मिळालंय, सहज मिळालेलं. सहज मिळालेलं कुठलंच पचत नसतंय. ज्ञान असू द्या, धन असू द्या, नाही तर गुण असू द्या, सहज पचतंय का, बोला पटकन, पचतंय का. जर तुम्हाला राग येणार असं एक वाक्य बोलू का, मी बोलू का. धन फुकटचं बी पचत नाही. म्हणून ज्याला सासरवाडीचं धन आलंय ना, सासरवाडीचं धन आलंय ना, त्याच्या अवलादी अशा वाकड्या जन्माला काय येतात, त्याच्या न पचल्याच्या पावत्यात महाराज. बघा तुम्ही, ज्याला फुकटचं धन मिळालंय ना महाराज, त्याचे लेकर असेच आहेत, गेलं मनक्यातून गेलं. आपण म्हणा काय झालं, मनका. मनका नाही भाऊ, देवाचा कणका असतो तो. लक्षात म्हणून एक लक्षात ठेवा महाराज, कुणाचा पैसा असेल हरामीच कधी पचणार नाही, लक्षात ठेवायचं, कधी बी लक्षात ठेवायचं. 1 रुपया सुद्धा कुणाचा फुकटचा पचत नसतो आणि तू खायचा बी नाही महाराज. इमानदारीने लक्षात ठेवा, कधी नाही. हा, कष्टानं कमवा, एका दिवसाला लाख रुपये कमवा, बिनशर्त पचतेन, पण हरामीचं पचत नाही. ऐका नाही सांगा, बऱ्याच पावत्यात आपल्याकडे बघायला मिळते महाराज, फुकटचं पचतच नसतंय, फुकटचं कधी खायचं. विष्णूला पचलं नाही तर आपली काय किंमत आहे महाराज. विष्णूला पचलं का, पचलं का, हा पचलं नाही महाराज. म्हणून आपलं जेवढं इमानदारी नाही, ती सोन्याची दुकानदारी, तिथे सगळे हे सुभाष महाराज दुकान आहे, यांचं दुकान आहे, यांचं दुकान आहे. फुकटचं पचत नसते, जी व्यवहार आहे त्या पद्धतीने जगायचं. लक्ष द्यायला लागलं ना बोलून. ह्या बघा हे सोन्याच आहे, ह्या बघा हे बघा हे असंच आहे, बरोबर आहे का नाही. फुकटचं पचत, माझा आमचे संबंधित माणसं आहेत बऱ्याच दिवसात, म्हणून सांगायला कसं आहे, पचत नसते. मग कुणाचं फुकटचं खाण्याच्या भानगड कधी पडायचं नाही. मुद्दा आपला कुठे, तू सांग म्हणा. आपण म्हणून काय चाललं होतं, छपका दिला फटका खाली, असं कसं लक्षात राहत नाही. पचलं नाही ना, म्हणून मच्छिंद्राला कसं मिळालं, हे सहज स्थिती. मच्छिंद्रा लाधले सहज स्थिती, सहज मिळालं. सहज मिळालेलं पचलं नाही महाराज, सहज मिळालं. पण महाराज मच्छिंद्र म्हणजे विष्णू, मच्छिंद्र म्हणजे विष्णू. मग मच्छिंद्रनाथानं हे ज्ञान घेतलं, पण शंकरानं विचार केला, म्हणले ह्याला फुकट मिळाले, हे फुकटाला फुकट परत देतोय का, ह्याच्याकडे काही व्याजाबाट्याचा घोळ आहे, बघू म्हणले एकदा परीक्षा घेऊन, बरोबर आहे का नाही. आणि मग त्याच शंकरानं गोरक्षाचं रूप धारण केलं. कुणाचं, बरोबर आहे का नाही. आणि मच्छिंद्राच्या अर्थात गोरक्षाच्या, मच्छिंद्राच्या विष्णूच्या लक्षात आलं, गाडी आपलं चुकलंय म्हणले, ज्याचे दिले त्याशी फळं पावे, आपण अशी आपलं आपलं चुकलंय म्हणले. गोरक्षनाथ आल्या बरोबर मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, देऊन टाकलं. नको म्हणले वा फुकट आहे आपल्या नको, हे देऊन टाका ज्यांचं त्यांचं. गोरक्षनाथ हा गोरक्षानं ओळखीला, नाही 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 इमानदार आहे म्हणले. कसा आहे म्हणले, विष्णू कसा आहे बोला, इमानदार आहे म्हणले. नाही नाही जसे तसं परत केलंय म्हणले. घेतलं ज्ञान निघाले, ह्या इतर गुरुजीच्या घरापोस्ट गेले, गडते गुरुजीचे गेले. काय हुकी आली की मोठे माणसं मुडीस्तच असतात महाराज, त्यांचा मूड फिरण तसं काम असते. हा मोठ्याली फोन लावताना बी मूड बघून फोन लावा लागते. लक्षात यायला लागले का बोलून, त्यांचा मुडीस्त काम असते. काय मूड आला महाराज गोरक्षनाथाला, आणि निघालेले गोरक्ष वळला गहिनी प्रती. निघालेले गोरक्षनाथ शंकरच, पण वळले कुणाकड, गहिनी म्हणजे विष्णू, विष्णूकडे वळले. गहिनीने विचार केला, अरे ज्या अर्थी वळून येऊन आपल्याकडे दिलंय ना, त्या अर्थी आता आपली परीक्षा बघायला चालू आहे म्हणले, बाकी काही नाही म्हणले. आता परीक्षा उतराया व्हायचं, बाकी काही नाही म्हणले. परीक्षा उत्तीर्ण झाली पाहिजे. गहिनीने आता ज्ञान घेतलं, गुफेमध्ये बसले, म्हणले आता फक्त वाट बघायची कुणाची, शंकर कधी येते आणि त्यांचं त्यांना परत कधी देतो, एवढंच बघायचं म्हणले, बाकी काही नाही. त्यांचं त्यांना परत करायचं. वाट बघत बसले. पण शंकराने विचारच केला, परीक्षाच बघू म्हणले. काय बघू बोला ना, परीक्षाच बघू म्हणले. परीक्षाच बघू काय, मग एखाद्या वेळेला मालक बी परीक्षा बघत असतात महाराज, बरोबर आहे का नाही. मालक बी गड्याची काय बघत आहेत, काय बघत आहेत, उगल
1,10,000 रुपये द्यायचे हातामध्ये आणि ती 1,00,000 रुपये तर सांभाळून ठेव म्हणायचे. कितीत म्हणायचं? किती म्हणायचं? द्यायचे किती? 1,00,000 म्हणायचं किती? 1,10,000 आहेत बरं का, ती सांभाळून ठेव, मोजून ठेव, व्यवस्थित ठेव. ती परीक्षा असते महाराज, आणि त्या परीक्षेत जर शिपाई उत्तीर्ण झाला तर म्हणायचं मालकाचा विश्वास वाढवतोय का नाही वाढवतोय? सांगा, बरोबर आहे का? हो बरोबर आहे का? आणि मग उगाच आहे का काय? बरोबर आहे का नाही? विश्वासी तो करी स्वामी वारी सकळ भोगिता होय त्याच्या असे म्हटले. म्हणून विश्वास वळून दिलंय, माघारी येऊन दिलंय. आता परीक्षा म्हणले, परीक्षा पास झालो पाहिजे. शंकराने विचार केला जायचंच नाही बघूच म्हणले. मग काय केलं? गहिनीनं 2 रूप धारण केले. कोणी? गहिनीनं. गहिनी म्हणजे विष्णूच. गहिनीनं 2 रूप धारण केले. एक गहिनीच ती गुफेमध्ये, आणि दुसरं रूप धारण केलं कालिदास महाराज वाघाचं. कुणाचं? वाघाचं. विठ्ठल रुक्मिणी, विठ्ठल पंत रुक्मिणी माता आणि त्यांची 4 मुलं. कोण? निवृत्ती, ज्ञानदेव, स्वपन काका, मुक्ताबाई. हे ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करीत होते. कुठं? नाशिक त्र्यंबकेश्वरला. कोणाची प्रदक्षिणा चालली होती यांची? ब्रह्मगिरीची. याने विचार केला, अरे विष्णूने विचार केला शंकर आहे तर पण कुठं इथं? अरे म्हणजे ती ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा करायला. निवृत्ती कोण आहे? निवृत्ती कोण आहे? सदाशिवाचा शंकरच आहे ना. विचार केला, वाघाचं रूप धारण केलं बापू, वाघाचं, विश्वंभर महाराज. आणि वाघाचं रूप धारण करून, अरे हो भगवतराव ऐका, त्यांनी काय केलं माहिती का? निवृत्तीनाथ शंकर, शंकरच पण कोण? निवृत्तीनाथ. त्याच्या महाग लागली. कोण? गहिनी म्हण वाघच, पण त्याचं नाव काय? गहिनीनं वाघाचं रूप धारण केलं तर महाग लागले महाराज. आणि महाग लागल्याबरोबर हे 4-5 जण बाजूला सोडले. हे 5 जण विठ्ठल पंत रुक्मिणी माता, ज्ञानदेव, स्वपन काका, मुक्ताबाई. आणि कुणाचा पाठलाग सुरू केला बापू? निवृत्तीनाथ म्हणजे शंकराचा पाठलाग करणारा कोण आहे? विष्णू. गहिनी नाव आहे पण कोण आहे? त्याचं नाव विष्णू. पाठलाग सुरू केला. निवृत्तीनाथ पुढं, गहिनी माग. निवृत्तीनाथ पुढं, गहिनी म्हणजे वाघ माग. जीच वाघानं महाराज भिडविलं, जवळ जायचं, पळू द्यायचं, थोडं की अंतर थांबायचं की पळायचं, म्हणजे खायचं बी नाही, नुसतं बिव दाखवायचं. बरोबर आहे का नाही? आणि इकडं तिकडं पळायला गेला की इकडून उभं राहायचं, इकडून उभं राहायचं. सरळ नीट नेऊन घातला त्या गुफेमध्ये. कुठं घातला नेऊन? गुफेत. कोण बसलं होतं? हे तुला. आता गहिनी म्हणजे कोण? बोला की राव. विष्णू. आणि निवृत्ती म्हणजे कोण? आलं का ज्याची त्याला परत? आलं का परत? ओ आलं का परत याची त्याला? मग ज्याचं त्याला देऊन टाकायचं. आपल्या कामाचं ठेवायचं अजिबात नाही. लक्ष द्यायला लागला दरड्या गडदे गुरुजी, लक्ष द्यायला लागला. ज्याचं आहे त्याला देऊन टाकायचं महाराज. हा लक्षात कवा बी ध्यानात ठेवायचं. हा नाही तर पचत नसते महाराज. लक्षात आलं का बोलणं महाराज? मी तिथलं सांगायला लागलोय. हा तुम्ही असे डोके लावी जाऊ नका. बरोबर आहे का नाही? आता विषय असते तर काय? बरोबर आहे का नाही? हो आपल्याला म्हणले ज्याचे दिले त्याशी फळ पावे आपण. ज्याचंही त्याला दिलं की फळ आपल्याला मिळत असते. ती बऱ्याच, आता विषय नाही पण बऱ्याच दिवसापूर्वी आमच्या नानाने मला घटना सांगितली. त्यांच्याकडे ते सोनं चोरी गेलं म्हणून. बरोबर आहे का नाही? पण त्या बायाने दिलं का नाही? दिलं का नाही? ज्याचे दिले त्याशी पचत असते महाराज. आपल्याला नव्हे वा हे ज्याचे त्याला देऊन टाका रे वा. बरोबर आहे का नाही? मग लक्षात घ्या, रुपया जरी कुणाचा जास्त आला तरी माघारी करायचा. आपल्याला ठेवायचं नाही. पचत नसते, अजिबात पचणार नाही महाराज. लक्षात आलं? हा आता लक्षात घ्या. मुद्दा कुठे? मुद्दा एवढाच आहे महाराज की मिळालं. कुणाला मिळालं? त्याचं त्याला निवृत्तीला कुणाला मिळालं? निवृत्तीनाथ कुणाचा अवतार आहे? बोला. शंकराचा. गहिनी कुणाचा? विष्णूचा. गहिनी प्रसाद हे कुणाला दिलं बाबा? निवृत्ती दाता, निवृत्तीनाथाला. म्हणजे गहिनी विष्णू आणि निवृत्ती शंकर. शंकराला मिळालं. उगम कुठं कुणापासून पावलं होतं? शंकरापासून. शंकरापासून आलेलं परत कुणाला मिळालं? फिरून फिरून कुठं आलं? शंकरापाशी. निवृत्तीनाथानं आता तृप्त झाल्याने विचार केला, आता जी द्यायचं ती माघारी घ्यायचंच नाही. म्हणले परीक्षा उत्तीर्ण झालाय. म्हणले विष्णू परीक्षा उत्तीर्ण झालाय. डोळे पाणावले आणि गहिनी प्रसादी निवृत्ती दाता आणि ज्ञानदेवा सार चोजविले. ज्ञानोबराला देऊन टाकलं आणि ज्ञानोबराला सांगितलं, बघ
आतापर्यंत एक गुरु एक शिष्य परंपरा होती, पण आता तुला जसं करायचं तसं कर म्हणले बिनशर्त. ज्ञानोबारांनी विचारलं, बघा गुरुदेव सांगा, मोठे भाऊ सुभाष बाबा पण गुरु सुद्धा, ज्यात जो जो जयाचा घेतला गुण तसं त्याला गुरु म्हणायचं. बरोबर आहे का नाही महाराज? गुरु आहे ना ते. गुरु असल्यामुळं महाराज त्याने सांगितलं, आता तुमची परवानगी, आता एक गुरु एक शिष्य परंपरा नाही. म्हणले डोळ्यातून पाणी आलं शंकराच्या निवृत्तीच्या. शंकरच ना महाराज. आणि सांगितलं, नावली ज्ञानोबा अर्थात विष्णू तुला जसं करायचंय तसं कर म्हणले. आणि ज्ञानोबाराने ते ज्ञान प्रगट करून टाकले. आणि ज्ञानोबाराने आधी चट जाळ लागला आणि मध्ये मध्ये बोलत असतो, इकडून तिकडून एखादा हाय त्याच्यात बी इचका करतो असं बोलायचं. हो ना, 9 महिने झाला इथं कोणी फोन सुद्धा करेना गेला, मध्येच इचकायला वाटतो. करू दे एखादं फुकटचं का होईना, आपलं येड्यावानी. बिन बर का त्याला काय माहिती, नाही घाबरत नसते. ही लय चॅप्टर असते. ते आमचं एवढं 3 वर्षाचं 3च वर्षाचं आमचं 3 वर्षाचं एवढंच आहे. बोलता गाव आहे महाराज. तिथेच ते बघत होतं, कार्टून बघत होतं, कार्टून. मी म्हणले बंद करते बातम्याला, बघू दे जगात काय चाललंय ते, पेशंट किती वाढलेत कमी झालेत बघू दे म्हणलं जरा. ते मला मी नसते लागेल एकूण तर म्हणलं कुठं बोलत बसावं, काय बरोबर आहे का नाही, गेलं पटकून मरून तर काय करायचं. अवघड झालं. तेवढ्यात किचन मधून आवाज आला, लेकराला का बघू देतात का? गप्पच म्हणलं आपलं, नकोच म्हणलं आपलं, नकोच आपलं आपलं मरा म्हणलं तिकडे आपलं बेडरूम मध्ये जाऊन झोपलो मोबाईल खेळत मी आपलं. ते जरा बाजूला आल्या, पापा पापा करीत आलं. मी आले गेले कडे आपलं बातम्या बाबत. मी गेलो आणि सगळे बटन दाबले. ते एक बी चॅनल बदला ना. मी त्याला बोलले, म्हणले इकडे हे चॅनल कमन बदला नाही. ते मला मी शिला घेऊन गेलतो. शिला नेले माझ्या बापाला तरी बदलल का सांगा? एवढी आगाव असते का? सरनं पोराला विचारलं, सांग रे पाण्यात राहणाऱ्या 5 जलचराची नावे सांग. ते मला सर बेंडूक. गुरुजी म्हणले शबास, अजून 4 सांग. ते मला त्याची माय, त्याचा बाप, त्याची बहीण, त्याची बायको. अरे 5 मला काय लागत 5 नाही. त्याला सांगितलं सांग 13 फळांची नावे सांग. ते म्हणला सफरचंद. म्हणजे अजून 12 सांग. मला 1 डझन केळी. बोल हसत जरा हसत मोकळ्या म्हणून कवा चमकन छातीत मरावं लागेल सांगते. कुणी चमकत आहे महाराज गेल काय लागत सांग. मरण एवढं बेकार झालंय महाराज, एवढं बेकार झालंय तुम्हाला सांगू की डेड बॉडी सुद्धा माघारी येत नाही. एवढं बेकार येतंय का? डेड बॉडी तरी येते का? तिकडेच आहे महाराज. ती लाईनवर फुकीत येत. कुठं फुकीत येत? लाईनवर. तू एवढी सुद्धा लायकी नाही तुला माणसाने जाळावा. आपल्याला कोरोनाचं काही वाटत नाही, पण ज्याला झालाय त्याला विचारा कसं आहे. बरोबर आहे का नाही? घराकडे सुद्धा माणूस बघत नाही महाराज. घराकडे सुद्धा अशी शील ठोकते, सगळ्या पत्र ठोकते. बरोबर आहे का नाही? हे आहेत काय? बरोबर आहे का नाही? जवळची बी जवळ येत नाहीत महाराज. कशाचे? कोरोनानं एक गोष्ट शिकविली चांगली, कोणी कुणाचं नाही हे शिकविलं. बरोबर आहे का नाही? आहे का कोणी कुणाचं? कोणी जवळ, बायको जवळ येत नाही, लेकर जवळ येत नाही, कोण जवळ येत नाही महाराज. नुसती म्हणा जवळीच चढ ना हे असला धंदा आहे महाराज. बरोबर आहे का? लक्षात घ्या. आपला मुद्दा एवढाच आहे. आपला विषय चालला होता की ज्ञानोबारायला ज्ञान सांगितलं. कोणी सांगितलं? बरं तुम्हाला कटाळा आलाय का? बंद करायचं का? खरं सांगावं. नाही ना काही? ज्ञानोबारायला कोणी सांगितलं? निवृत्तीनाथ. निवृत्तीनाथ कोण? शंकर. शंकरानं कोणाला सांगितलं? विष्णूला. बरोबर आहे का नाही? म्हणजे ज्ञानोबारायला. आणि त्यांना सांगितलं तुला जसं करायचंय तसं कर. आणि ते एक गुरु एक शिष्य परंपरा लोपलेलं गुह्यच ज्ञान. कसं गुह्यच? आणि पण ते गुह्य ज्ञान प्रगट केलं, जगाला सांगितलं. म्हणून शब्द प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले. आणि अशा ज्ञानोबारायला रामा महाराज म्हणतात, रामा जनार्दनी चरणी मस्तक ठेविले. अशा महान पुरुषाच्या चरणी विज्ञान लोकांना इथपर्यंत मिळालंय. आपल्यापर्यंत ज्ञान जे आलंय ते ज्ञानोबारायची कृपा आहे. म्हणून त्यांच्या पायावर चरणी मस्तक ठेविले. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनोवेदिला माझा. लक्षात आलं का? लक्षात?
आरतीचा अर्थ सरळ सरळ आहे. आरती ज्ञानराजा, अखंड प्रेम. आता एक थोडा मुद्दा राहिलाय. अखंड प्रेम कुणाचं? रामा महाराजांचं. कुणावर? ज्ञानराजावर. बरोबर आहे का नाही? आता हे लक्षात आलं ना तुमच्या? म्हणजे हे लोकांचं, आता ह्या महाराज लोकांच्या सगळ्याच्या लक्षात आलं. पण आ म्हणजे अखंड, रती म्हणजे प्रेम, आरतीचा शब्द अर्थ आहे अखंड प्रेम. कुणावर? दुसरा शब्द आहे ज्ञानराजा. ज्ञानोबा राजे कुणाचे? ज्ञानाचे. कोणते राजे? चक्रवर्ती. चक्रवर्तीचा अर्थ काय? ज्ञान चक्रेना यत्र यस्मिन् भ्रमयन्ति वर्तन्ते नाम चक्रवर्ती. ज्ञान नावाचं चक्र ज्यांच्या भोवती फिरतं. कसं फिरलं आपण बघितलं. म्हणून महा असं म्हटलंय आरती ज्ञानराजा. पण पुढचे शब्द आहेत महाकैवल्य तेजा. कैवल्य शब्दाचा अर्थ आहे प्रकाश. बरोबर आहे का नाही? आता ज्ञान राजा आणि महाकैवल्य तेजा. तेज म्हणजे बी उजेड, प्रकाश. आणि बरोबर आहे का नाही? आणि कैवल्य म्हणजे ज्ञानाचा सागर आहे महाराज. महा म्हणजे मोठा, कैवल्य म्हणजे सागर, आणि तेजा म्हणजे प्रकाश. महाराज म्हणतात ज्ञानोबा राय ज्ञानाचा प्रकाश आहे, ज्ञानाचे राजे आहेत, ज्ञानाचं तेज आहे, महाकैवल्य तेजा. पण याचं सेवन करायला अधिकारी लागत असल्यामुळे तुम्हा मला सेवन करता येणार नाही. याचं सेवन कुणी केलं? शेविती कोण? साधू संत. साधू संतांनी सेवन केलं. पण साधू संत काय तुम्ही आम्ही काय? सेवन करण्यासाठी, ज्ञान ग्रहण करण्यासाठी मुख्य पार्ट कोणता? मन. बरोबर आहे का नाही? हा कोणता? आणि परमार्थच किती दिवस आहे हो महाराज? मनाला बोध होत नाही तोपर्यंत. एकदा का मनाला बोध झाला की पुन्हा परमार्थाचं काय आहे का? काय हो ज्ञानोबरायचं? हा ज्ञानोबराय म्हणतात मनाला बोध झाला की पुन्हा काही गरज आहे का? काय आठवती का मला? नाही नाही नाही. हा तो बोधू भेटे ना माझ्या मना, तववरी या साधना भजावे लागे. बरोबर आहे. जववरी अर्जुना, ज्ञानोबरायचे शब्द आहेत. बरोबर आहे का नाही? जववरी अर्जुना, भगवान श्री कृष्ण अर्जुनाला सांगतात तो बोधू भेटेची ना मना, तववरी या साधना भजावे लागे. परमार्थ मनाला बोध होत नाही तोपर्यंत ही मन एवढं बेकार आहे. प्रमाण पाठ आहेत. मनाजी पाटील देहगावीचा, विश्वास धरू नका त्याचा, घात करील नेमाचा पाडील फासा. मन एवढं बेकार आहे. कसं असतंय महाराज? आणि जी माणसं खट्याळ, जी माणसं बेकार आहेत त्यांना तोले देऊन नीट होत नसतील, तशी माणसं गोड बोलून नीट करावं लागतील. आलं का लक्षात? हा गुळानं मारावं लागतील. हे बघा हे असं आहे. बरोबर आहे का नाही महाराज? हा गुळानं गोड बोलून काटा काढायचा, बाकी काही का असं ना. बरोबर आहे का नाही? गोड बोलायचं आणि काटा काढायचा. माणसं म्हणतात का नाही? अरे तसं नसतंय रे. गोड बोलून घ्यावं लागतंय, गोड बोलून घ्यावं लागतंय, गोड बोलून घ्यावं लागतंय, बाबू 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 म्हणून घ्यावं लागतंय. हे मन जर बेकार आहे, मनाला जर आपल्या भोवती लावायचंय तर त्याच्यासाठी कसं असते? 3 प्रकार आहेत महाराज. बरोबर आहे का नाही? आता महाराज आम्ही कैलास महाराजाच्या घरी बसलो. गर्दी गौजन सांगितलं, पंचामाचं त्यांनी सांगितलं हे पोरा जा रे. तिथं महाराज बसले. आता ते पोरगे त्याचं समजा वाळू, ते आपल्या लेवलचा असला, शिनपाका असला तर त्याला बाळ्या. काय बाळ्या? माणसं म्हणतात हे बाळ्या. म्हणतात का नाही? आपल्या लेवलचा आहे ना. बरोबर. ते बी म्हणतोय काय रे काळ्या म्हणतात का नाही माणसं? बाळ्या काळ्या काय जे असतील ते असतील. बरोबर आहे का नाही? बाळ्या शिनपाका असला की बाळ्या. आपल्यापेक्षा मोठा आहे माणसं म्हणतात हे बाळासाहेब इकडे या. लक्षात आलं का? बाळासाहेब इकडे या. बरोबर. आणि एकदम लहान असला की त्याला बाळू. त्याला जर म्हणलं ए बाळ्या जावर तिथे महाराज म्हणलं तू छान म्हणते ते मला काय करायचं, मला काय घेणं देणे, मला बाळ्या म्हणतो जा तिकडे. त्याला बाळ्या म्हणून जमतंय का? बोला पड का बाळू ए बाळू एवढे महाराज बोलून आण बरं तिथून. एवढं गोड बोलावं लागतंय तेव्हा ती फुगत आहे. लक्षात आलं का? बरं लहान आहे त्याला म्हणायचं बाळासाहेब इकडे या बरं. तेवढे महाराज बोलून ते म्हणते अरे हे कामासाठी गोड बोलायला लागतं. आलं का लक्षात बोलणं? बाळासाहेब मी काय बाळासाहेब एवढ्या पोराला एवढं मोठं बाळासाहेब म्हणायला हे गोड बोलायला लागलं काम करून घेण्यासाठी. मग त्याला एक करावं लागतंय बाळू इकडे बर माय इकडे इकडे एवढे महाराज बोलून आण बरं. तसं ह्या मनानं जर आपल्याला हे सेवन करायचंय, ज्ञान सेवन करायचंय तर त्याला मन्या म्हणून जमन का? बोला पटकन. ए मन्या वेधीला माझा असं जमतंय का? नाही ना मन्या नाही जमत. मना साहेब मनाजी राव वेधीला माझा नाही 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 नाही. त्याला बाळ करून टाकलं आणि त्याला गोड बोलून बाळ केलं. आणि म्हणून शब्द शेविटी साधू संत पण आधार त्याला म्हणू वेधीला माझा आरती ज्ञान महाकैवल्य तेजा शेविटी साधू संत म्हणू वेधीला माझा. अपशब्द क्षमा.
संत ज्ञानदेव संगीत विद्यालयाच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे आयोजित अखंड हरिनाम सप्ताह, श्रीमद भागवत कथा आणि ज्ञानयज्ञ सोहळा आमच्या गडदे गुरुजीच्या माध्यमातून अविरतपणे ही परंपरा जोपासण्याचं काम होत आहे. मनापासून त्यांना धन्यवाद. त्यांच्या हातून असंच परमार्थिक कार्य घडावं आणि आपली सगळ्यांचं सहकार्य त्यांना लाभावं एवढीच विनंती. आपण सहकार्य करत चला. काळ कोरोनाचा आहे महाराज, बरोबर आहे का नाही? ही परिस्थिती, कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा आपण सोशल डिस्टन्सिंगचा सगळा फज्जा उडून या ठिकाणी उपस्थित आहात, त्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद आहे महाराज, बरोबर आहे का नाही? कुठं काय दिसायला लागलंय का सांगा बरं महाराज? वारी सुद्धा झाली नाही. झाली का वारी महाराज? दिंडी नाही, काय नाही, काय नाही महाराज. खरं सांगू, दिंडीचे फोटो बघितले तर डोळ्यात पाणी येत होतं. एवढं आपल्याला ते वार करायला नाही महाराज. कीर्तना विना राहू शकू आपण, पण पैशा विना राहू शकू, पण भजना कीर्तना विना राहू शकत नाही आपण. आपल्याला ही सवय लागलेली महाराज, ज्याला त्याला व्यसन लागलेलं असते, बरोबर आहे का नाही? आम्हा याचे व्यसन त्यामुचे निज ध्यान किंबहुना समाधान तो मिळते, असं ज्ञानोबांनी सांगितले. व्यसन प्रत्येकाला आहे महाराज, कुणाला व्यसन नाही? हा, काहीचे झाकून आहेत तर काहीचे ओपन आहेत, पण व्यसन आहेतच नाही. माणसं म्हणते ना, आमचं पोरगं सुपारीचं खांड सुद्धा खात नाही. सुपारीचं खांड खात नाही मग गौऱ्याचे खांड खाते. प्रत्येकाला, पांढऱ्या कपड्यावाल्याला सुद्धा व्यसनच आहेत. हा, व्यसन नाही असं. जया व्यसन काम क्रीडेचे, ही पांढऱ्या कपड्यावाल्याची व्यसन. जया व्यसन काम क्रीडेचे मुख देखोनी विरक्ताचे सचेल करी. पुढची ओवी ऐका. चित्तनादी स्त्रियेचे नि छंदे नाचे माकड गारुडियाचे जियापरी, असं म्हटलंय. ज्ञानोबारांनी फार काय ज्ञानोबा आहे, संन्यासीच महाराज, पण काय संसार लिहून ठेवला सगळा संसार महाराज, की कुठल्याही प्रश्नाचं उत्तर ज्ञानेश्वरी सापडते आपल्याला. हा, आपले म्हणते महाराज आम्ही एक पारायण केलंय, आमचा पारमार्थ सफल झाला. अरे नामदेवराय सारखीने म्हणून एक तरी ओवी अनुभव, तू हे परमार्थ कुठं मांडितो? हा, तू महाराज लोक गावात गेले म्हणून तू आला रे मोरांगिया. आम्ही गावात गेले आले जगे, घरी भाकरी मिळत नाहीत आम्हाला, जगे म्हणा काही म्हणतात महाराज, काही कुंकड बी काही म्हणते. तर काय करावं सांग? जगे आले म्हणते, जगे जेवाय बसलो मी, जेवाय बसले बायकोला म्हणते आण चपाती महाराजाला वाढ, त्यांना मिळत नसती पुन्हा चपात्या मिळत नाहीत. पंक्तीला जेवाय बसलो मी, मिळालं चपाती आहे का? चपाती हा म्हणले. 2 पोरं पाठवले चपाती आणाय. मेलं पोरं चपाती आणाय गेले. मेलं 2 कशाला? काल तिघाला उचलली नव्हती. ठीक आहे, चपाती का चपात आहे नेमका? आणि वरून पुन्हा काय म्हणतात माहिती का? काय काय असं ना काल महाराज लोक काही खाते. आम्ही का वगार येत का हलगट येत का काय काही खाते. आणि बाया तर लई मोकळे म्हणणं बोलतात. आम्ही घरी गेल्या आलात ना म्हणलं, काय डोळ्यात काही गौरे गेले का? ते दिसा नाही का? आलात ना म्हणलं, आलो ना, आलो ना. पाणी वगैरे देऊ का म्हणलं, तळ्याला जाऊ का? तळ्याला जाऊ का? पाणी द्यायचं तळ्याला जातो. पाणी वगैरे घेणार का म्हटलं? हो घेणार ना. पाणी दिलं. मग महाराज मला सांगा, तुम्ही जेवण करणार का? म्हणलं करणार. जेवणात तुम्ही काय काय घेणार? म्हणलं कडबा घेणार, कडबा घेणार, गवत घेणार, घास घेणार, पाचट घेणार, कमी जास्तीला डोक्यात दगड घालून घेणार. आणि ती आता मी स्वयंपाक करते हा गरम गरम, आणि ती करणार, आणि तिचं ते पोरग आमच्या गप्पुनी मांडीवर बसलं. बसलो 82 किलोच महाराज मी 82 किलोच होते. बरं काही म्हणताय ना, चहा प्यायचा जेवायचा असते. हो दरम्यानला ते लय मी रड्यात असतोय. मी तुला काय करायचे कर, रडू काही नको, काय करायचे कर म्हणले. निबर ठोका हाणला कानाखाली, जाळून धुपण संगच. आणि ती बाई आली, ती म्हणती महाराज बसला ना पिंटू तुमच्या मांडीवर? बसला. गुड्डा घातला का? गुड्डा ती गप्पी बसत नाही. धोतर चोड, केस चोड, गाडी चोड, कान चोड, कष्टा चोड. काय करावं महाराज? काय करावं? गप्पी बसायला गेली. म्हणजे बसला ना पिंटू म्हणलं, बसला. गुड्डा घातला का म्हणलं? हो घातला. म्हणलं प्रत्येकाला परसाद घेता आले. म्हणले नाही पडिले वळवणं. काय करावं महाराज? जेवायला बसलो, दासुंदी केली आणि चेपल घालून वाढायला आली बाई. चेपल आणि ती किचन कडे तोंड करून दराडे महाराज बसलेले होते, बघत होते. दराडे महाराज ते म्हणले महाराज मला बासुंदी नको. मिळालं का? त्या बाईन चेपल घालून केली. मिळालं येड्या खाय गपची. अजून 2-3 वर्षांनी बाया चपला ना हलवी. त्यांना म्हणलं चमचे आणणारच नाहीत महाराज. आणि वाढायला चेपल घालून आली, वाढायला चेपल घालून महाराज, वाढायला चेपल घातलेली. मिळालं बाई तुमच्या पायात चेपल आहे? ती म्हणली महाराज ती वाढायचीच आहे.
तेल वाढायची म्हणजे हो वाढायचीच आहे. मला अशा किती चपला घरात ती म्हणजे महाराज वाढायची वेगळी, आंघोळीची वेगळी, कीर्तनाची वेगळी, बाजाराची वेगळी. म्हणलं हाणायची असली तर आम्ही तर तुला हाणतो तर तू तरी आम्हाला हाण कशाला आलास आमच्या घरी. हा आणि गाऊन घातलेला होता गाऊन. हो गाऊन घातलेला आणि तिचा नवरा आला तिथे मी सहज म्हणलं मामा पोरगी मोठी झाली लग्नाला आली. म्हणला पुरीची माय